हाय फ्रेंड्स, कसे आहात? आहोत मित्रांनो, तुम्ही आनंद असाल. मित्रांनो, सुरुवात करत आहोत आपण इयत्ता 6वी गणित दुसरं प्रकरण आपलं चालू आहे आणि नवीन अभ्यासक्रमाचं पूर्ण व्हिडिओ इथे बघायचे तुम्हाला. त्यामुळे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरही करा. चला सुरुवात करूया. वेळ नका होता. सराव संच 2.1 मागच्या व्हिडिओमध्ये झाला आहे. आता आपण घेणार आहोत सराव पॉईंट 2.2 आणि स्वाध्याय 2. सुरुवात करण्याआधी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. चला सुरुवात करूया लगेच. खाली दिलेल्या इंग्लिश वर्णाक्षरांच्या रेघांमध्ये काटकोन तयार झाले आहेत अशी वर्णाक्षरे शोधा. मित्रांनो, कोणता दिला आहे इथे बघा. कोण ए दिला आहे इथे, हा इथे ए दिला आहे इथे. हा कोणता कोण असणार आहे? लघु कोण असणार आहे, बरोबर की नाही? ई बघा, ई मध्ये काटकोन दिसतोय. मी तुम्हाला मुद्दा मोठा करून दाखवतो बघा. हा ई जो आहे इथे 90 अंशाचा असू शकतो, इथे 90 अंशाचा असू शकतो. म्हणजे ई जो बिंदू आहे म्हटलं आपलं ओके, ई जो आहे हा इथे काटकोन तयार होतो. एनमध्ये पण होत नाही, केमध्ये पण होत नाही, एलमध्ये सुद्धा मित्रांनो इथे बघा 90 अंशाचा कोण तयार होऊ शकेल तुम्हाला दाखवतो. हा एलमध्ये हा होऊ शकतो, म्हणजे हे सुद्धा आहे. आणि एचमध्ये सुद्धा इथे काटकोन असू शकतो, इथे काटकोन असू शकतो, नाही का? म्हणजे आपल्याला सांगता येईल ई, एल आणि एच या वर्णाक्षरांमध्ये काटकोन तयार झाले आहेत. ओके, नेक्स्ट काय दिले बघा. खालील कोणाची मापे दिली आहे त्यावरून प्रत्येक कोणाचा प्रकार लिहा. मित्रांनो, 40 काय असणार आहे? आपले डेफिनेशन जे आहेत ना, व्याख्यापाठ पाहिजे. 90पेक्षा कमी माप म्हणजे लघुकोन, हे लक्षातच असलं पाहिजे. तर लिहून टाका, 40 कोण हा असणार आहे लघुकोन. शून्य कोणता असणार आहे? तर मित्रांनो, शून्य तर शून्य कोणच आहे, शून्य कोण. 90 अंशाच्या कोणाला आपण काटकोन म्हणतो, त्यामुळे इथे लिहा काटकोन. आणि मित्रांनो, 90पेक्षा जास्त असणाऱ्या कोणाला आपण म्हणतो विशाल कोण. तर हा येणार विशाल कोण. आणि 180 परफेक्ट माप असेल तर तो असतो सरळ कोण, तो झाला सरळ कोण. आणि 245 माप असेल म्हणजे 180पेक्षा जास्त आणि 360पेक्षा कमी, तर यांना आपण काय म्हणतो? तर प्रविशाल कोण असे म्हणतो, प्रविशाल कोण. अशा पद्धतीने हे लिहून काढा. ओके फ्रेंड्स, आता पुढे काय मित्रांनो, वेगवेगळ्या मापाचे प्रविशालन कोण काढा. प्रविशालन कोणची डेफिनेशन सांगितली? 180पेक्षा जास्त आणि 360पेक्षा कमी. मी रफ काढतोय, तुम्ही व्यवस्थित काढा. मित्रांनो, इथे जर आपण हा कोण पकडला समजा इथून असा पुढे, तर तो 180 होणार नाही का? इकडे असा काढला आपण हा कोण साधारणपणे, तर हा जो कोण आहे हा प्रविशालन कोण आहे. तुम्ही याच्याने मोजून काढू शकता. आता फ्रेंड्स, असा काढला समजा मी, बरोबर आहे. हा इकडचा 90 माहिती आहे, पण हा कोण कोणता आहे? हा 90 आहे, म्हणजे हा बघा 180 पुन्हा 90 म्हणजे 270 झाला. हा सुद्धा प्रविशाल कोण झाला. एखादा लघु कोण काढा. हा लघु कोण काढला त्याचा विरुद्ध म्हणजे हा जो कोणी येईल तो सुद्धा काही प्रविशालन कोण येईल. नावं देऊन टाका याला. ए, बी, सी, इकडे समजा पी, हा क्यू, आर, इकडे मी नाव दिलं समजा एल, हा एम आणि एन. अशा पद्धतीने तुम्ही ते सहज काढू शकाल. पुढचा प्रश्न काय बघा. सरळ कोणामध्ये किती काटकोन समाविष्ट असतात? मित्रांनो, सरळ कोण तर माहिती आहे आपल्याला, एक सरळ रेषा. आता इथे किती काटकोन येतील? हा इकडचा एक झाला, हा इकडचा झाला, म्हणजे 2 काटकोन येतील. इथे उत्तर काय लिहिणार तुम्ही? 2 काटकोन. हाताच्या 2 लगतच्या बोटांमध्ये कोणत्या प्रकारचा कोण होतो? मित्रांनो, कोणते 2 लगतची बोट मी ही घेतली समजा, तर कितीही केली तर 90चा होत नाही. बघा, तो लघु कोणच आहे नाही का? ही 2 बोट आहेत माझी, तर हा जो मधला कोण आहे तो काय असणार आहे? लघु कोण असणार आहे. याचं उत्तर काय येणार मित्रांनो? लघु कोण. आय होप तुम्ही लिहिणार व्यवस्थित, लिहून ठेवतो नाही तर, ठीक आहे? लघु कोण. ओके फ्रेंड्स, पुढे घड्यात 12 वाजले असताना तास काटा मिनिट काटा यामध्ये कोणत्या प्रकारचा कोण होतो? फ्रेंड्स, हा 12 वाजला आहे समजा, इथे 12 आहेत, हा तास काटा आहे, हा मिनिट काटा आहे, तर कोणता कोण होणार आहे? तर एकच रेषा दिसते म्हणजे शून्य कोण होणार आहे. ओके फ्रेंड्स, चला सुरुवात करूया स्वाध्याय 2ला. स्वाध्याय 2 लगेच घेऊन टाकू, कारण की अतिशय सोपा आहे तो सुद्धा. काय बघा, अचूक पर्याय निवडा. पूर्ण कोणामध्ये टिंबटिंब काटकोन असतात. आता मित्रांनो, पूर्ण कोण 360 अंशाचा, 360 भागिले 90 केलं तर 4 उत्तर मिळणार आहे नाही का वर्तुळामध्ये. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 4. नेक्स्ट, सरळ कोणाचे 3 समान भाग केले तर मिळणारा प्रत्येक कोण काय असेल? मित्रांनो, सरळ कोण म्हणजे एक सरळ रेषा. इथे तुम्हाला दाखवतो बघा, ही एक सरळ रेषा आहे, याचे सारखे 3 भाग करायचे आहेत. म्हणजे बघा किती होतील? हा 1, हा 2, हा 3.
60 60 60 सात्रिक 18 म्हणजे 180चा झाला. म्हणजेच लघुकोण याचं उत्तर असणार आहे. तर उत्तरांनी इथे लिहून टाका लघुकोण. ओके. OP आणि OQ यांचा आरंभबिंदू. आता OP आणि OQचा आरंभबिंदू काय असेल तर ऑब्व्हियसली O असणार आहे. सुरुवातीचा लिहितो आपण O येणार याचं उत्तर. डॅश डॅश दोन्ही बाजूंनी अमर्याद असते. दोन्ही बाजूने ॲरो असतात ते म्हणजे रेषा. रेषाखंड तर आपल्याला माहिती आहे की काय असतो, तो लिमिटेड असतो. किरणाला एक बाजूला अमर्याद असते, मात्र रेषा जी आहे ती अमर्याद असते. या पद्धतीने याचं उत्तर लिहायचं आहे. बघा पुढे बघूया जोड्या जुळवा. गट ए आणि गट बी. मित्रांनो 91 कोणता कोण असणार आहे? तर ऑब्व्हियसली 91 जो आहे 90पेक्षा जास्त आहे, म्हणजे याचं उत्तर असेल विशाल कोन. याचं उत्तर नीट लिहा विशाल कोन. ई इथे उत्तर असेल, लिहून टाका या पद्धतीने विशाल कोन. 180 सरळ कोन, ए उत्तर आहे याचं. 360 पूर्ण कोन. 215 180पेक्षा जास्त आहे म्हणजे प्रविशालन कोन. आणि 90 काटकोन. हे माहिती तुम्हाला, तुम्ही सहज हे करू शकता. बघा 90 91ला काय लिहिलं आपण तर आहे विशाल कोन. 180ला सरळ कोन, 360ला पूर्ण कोन, 215 विशालन कोन आणि 90 काटकोन. अशी उत्तरे याची आहेत. पुढे बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा काय. पुढील आकृती पाहून उत्तर लिहा. ही आकृती आपल्याला दिलेली आहे आणि याच्यावरून आपल्याला उत्तर लिहायचे आहेत. मित्रांनो आकृतीत दिसणाऱ्या सर्व किरणांची नावे लिहा. आता किरण मित्रांनो काय एक आरंभबिंदू असतो. समजा डी पासून घेतला DP, DA, किरण EQ, किरण EC, किरण EB, किरण EF हे आपल्याला लिहिता येतील. फळ्यावर आपल्या वहीत लिहितो बघा. आकृती दिसणाऱ्या सर्व किरणांची नावे आपण लिहिली आहेत. किरण EB, किरण EC, किरण EQ, किरण DA, किरण DP आणि किरण EF आहे का. या पद्धतीचे याचं पहिल्याचं उत्तर आहे. आता ई हा बिंदू कोणकोणत्या रेषांवर आहे. आता ह्या ई बिंदू मित्रांनो रेषा म्हणजे काय तर ही रेषा झाली का तर निश्चितच नाही, तो किरण आहे. रेषा म्हणजे दोन्ही बाजूला अमर्याद. मग ई बघा रेषा PQ वर आहे आणि तसाच रेषा FC वर सुद्धा आहे किंवा CF वर सुद्धा आहे. त्यामुळे त्याचं उत्तर येणार रेषा PQ व रेषा CF वर आहे. CF, FC, QP, PQ काही आपण लिहिलं तरी चालतंय. पुढे आकृतीत दिसणाऱ्या रेषाखंडाची नावे लिहा असं आपल्याला दिलं. बघा तिसरा प्रश्न. आकृतीत दिसणाऱ्या रेषाखंडाची नावं. रेषाखंड म्हणजे लक्षात ठेवा लिमिटेड, अमर्याद नसतो. म्हणजे रेषाखंड DE तुम्ही असं म्हणू शकता. रेषाखंड DE किंवा रेख DE असं म्हणा. या पद्धतीने रेख DE याचं उत्तर लिहा. आता पुढचा प्रश्न काय होता बघा. ई आरंभबिंदू असणाऱ्या किरणांची नावे लिहा. आता ई हा आरंभबिंदू इथून सुरुवात करणार. तर बघा किरण EQ, किरण EF, किरण EC आणि किरण EB असं तुम्ही ते उत्तर लिहू शकतात. किरण EB सुरुवात ई आरंभबिंदू म्हणजे प्रत्येक ठिकाणी सुरुवातीला ई असला पाहिजे. EB, EF, EC असं तुम्ही लिहू शकाल. ओके. कोन BUQ हा कोणत्या प्रकारचा कोण आहे. भुजांची नावे लिहायला सांगितली. बघा इकडे लक्षात घ्या. BEQ जो आहे हा कोणता आहे बघा. BEQ हा जो कोन बघितला तर तो आपल्याला विशाल कोन दिसतोय. लक्षात घ्या. लक्षात आलं. तो आहे विशाल कोन. याचं नाव लिहिणार विशाल कोन. इथे लिहून देतो विशाल कोन. विशाल कोन आणखी 90पेक्षा तो जास्त दिसतोय. आणि भुजांची नावं बघितली. भुजा म्हणजे बाजू, म्हणजे बाजू EQ आणि बाजू EB. बाजू म्हणा भुजा म्हणा काही चालेल. भुजा EQ आणि भुजा येणार मित्रांनो EB. आय होप तुम्हाला हे कळालं असेलच. पुढचा प्रश्न बघा काय. सोबतच्या आकृतीतील कोणांची नावे लिहून त्यांचे प्रकार लिहा. आता ही जी आकृती काढली आहे ती मी इथे काढतो या पद्धतीने. ओके. आणि याची उत्तर आपण लिहूया. आता लघुकोण कोणता आहे मित्रांनो. आता इथे परफेक्ट माप दिलेलं नाही, परंतु मला हा लघुकोण दिसतोय बघा. कारण की 90पेक्षा निश्चित कमी आहे. मग मी त्याला लिहिणार QOR. हा झाला लघुकोण QOR. आता ही जी रेषा आहे थोडी 90पेक्षा जास्त दिली आहे, कन्फर्म नाही आणि आपल्याला माप दिलेलं नाही आहे, त्यामुळे मी तो लघुकोण घेत नाही. हा लघुकोण आला. विशाल कोण. आता मित्रांनो विशाल कोण हा 90पेक्षा मला जास्त दिसतोय, म्हणजे आपल्याला इथे लिहिता येईल. विशाल कोण कोणकोणतं लिहितं ते नीट लक्षात घ्या. तर पहिला मी लिहितोय POQ. POQ हा एक झाला. दुसरा मला POS दिसतोय हा कोण POS. नंतर मला हा दिसतो आहे SOQ. हा SOQ. ओके. आता बघूया प्रविशालन कोण कोणता आहे. प्रविशालन म्हणजे काय. 180पेक्षा असते ऑब्व्हियसली मित्रांनो. हा पूर्ण इथून म्हणजे बघा QOS. पुढे आपल्याला सांगता येईल
ओ आर हा पूर्ण पी ओ आर पी ओ आर पुढे एस ओ पी कोण एस ओ पी हे झाले प्रविशालन कोण. आय होप ते तुम्हाला कळाले असतील. लक्षात घ्या लघु कोणाचं माप 90पेक्षा कमी, विशाल कोणाचं नाद 90पेक्षा जास्त आणि 180पेक्षा कमी आणि प्रविशलनाचं काम 180पेक्षा जास्त आणि 360पेक्षा कमी. तुम्हाला ते सहज कळाले असतील. चला फ्रेंड्स पुढे शेवटचा प्रश्न राहिला आहे. खालील प्रत्येक आकृतीत लघु कोणाची संख्या शोधा. पहिल्या आकृतीमध्ये बघूया. आता मित्रांनो हा लघु आहे, हा लघु आहे, हा लघु आहे. म्हणजे किती कोण झाले तर फ्रेंड्स पहिल्या आकृतीमध्ये 3 लघुकोण झाले. ओके. दुसऱ्या आकृतीमध्ये बघूया. याच्यात 2 त्रिकोण आहेत, 1 2 3 आहेत आपण मोजले होते, परंतु इथे पुन्हा 1 2 3 6 झाले. पण पुन्हा लक्षात घ्या हा सुद्धा आहे, हा सुद्धा आहे, हा सुद्धा, हा सुद्धा, हा सुद्धा. म्हणजे सुरुवातीला 3 होते, नंतर हे मधले 3 आणि इकडचे 1 2 3 4 5 6. म्हणजेच काय झालं इथे झाले कोण 12. लक्षात घ्या मित्रांनो याच्यात 12 कोण झाले. तुम्हाला कळाले का. पुन्हा लक्षात घ्या बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. इथे 12 आले. तिसऱ्या आकृतीमध्ये बघा जवळून दाखवतो. आता 2 पर्यंत तर 12 झाले होते. आता इकडचे बघा 13 14 15 16 17 18 19 20 21 झाले मित्रांनो. आता ही जी योग्य आकृती काय म्हटले डी या ठिकाणी योग्य आकृती काढा. मित्रांनो पहिल्या आकृतीत 1 त्रिकोण, दुसऱ्या आकृतीत 2, तिसऱ्यात 3, चौथ्यामध्ये काय येईल मध्येच चौथा त्रिकोण येईल. कशी ती काढता येईल. त्यामध्ये किती लघुकोण आहेत ते लिहा. आता फ्रेंड्स इथलाच आकृती आपण बघितला तर बघा 1 त्रिकोणला 3, 2 त्रिकोणला 12, 3 त्रिकोणला 21, तर 4 त्रिकोणला किती. तर ऑब्व्हियसली यांचा आकृतीबंध बघितला तर 9 9ने कोण वाढतायत म्हणजे इथे असतील 30 कोण. आणि ती आकृती कशी असेल मित्रांनो तुम्ही पट्टीने काढा. आपल्याकडे वेळ नाही आहे, मी डायरेक्ट रफ काढतोय, तुम्ही मात्र ती पट्टीने काढायची. काय येईल बघा मित्रांनो ही होती आपली पहिली आकृती आपल्याला दिली होती. दुसरी आकृती त्यांनी आपल्याला अशी दिली. ओके फ्रेंड्स. तिसरी आकृतीमध्ये पुन्हा त्यांनी या पद्धतीने दिलं आहे. चौथी आकृती तुम्हाला काढायची तर ती तुम्ही अशी काढा. ओके फ्रेंड्स. ही आकृती इथे बसणार आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या. आणि याचे कोण जर तुम्ही मोजले तर ते 100% 30च येतील. आकृतीबंध कसाला लक्षात आलं. पहिल्याच्यात 3 होते प्लस 9 9 होत गेले आहेत म्हणजे याच्यातही 9 केले तर ते मिळाले 30. ओके. अशा पद्धतीने हा आकृतीबंध काढतो. आता पुढे काय दिले बघा. लघु कोण, काटकोन, विशाल कोण असलेले मुक्त चित्र काढा व त्यात रंग भरा. आता मित्रांनो यांचे काय करायचे आपल्याला मुक्त चित्र काढायचे म्हणजे काय फ्री हँडेड काढायचे आणि रंग भरायचे. आय होप तुम्हाला कळालं असेल मित्रांनो. चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. टेक केअर. गुड बाय.